नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण घेणार आहोत येत्या 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 साठी. टॉपिक आहे आपला परिणामे. परिणामे त्याच्यातली लांबीवरील प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात आणि हमखास 1 ना 2 क्वेश्चन तुम्हाला पडतात. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. चला तर मग 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 विषय गणित आपला परिमाणे म्हणजेच ह्या लांबीवरील आपले गणित असणार आहेत. ओके बेटा, लांबीवरील कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारतात. तर आज आपण पहिला प्रश्न आपण सुरुवात करू. म्हणजे 4 किलोमीटर 50 मीटर म्हणजे किती मीटर? काय बेटा? 4 किलोमीटर 50 किलोमीटर म्हणजे किती मीटर? ओके. तर बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर बाबा. ओके, 1000 मीटर. ओके. तसंच 1 किलोमीटरचं जर सेंटीमीटर करायचं झालं तर आपल्याला 1 लाख सेंटीमीटर सेंटीमीटर हे थोडं माहित राहावं तुम्हाला. ओके. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हा. आणि 1 किलोमीटरला जर सेंटीमीटर मध्ये जर मोजल्या तर आपण 1 लाख सेंटीमीटर असते. आणि तसंच 1 किलोमीटर 1 किलोमीटर ला जर आपण मिलीमीटर मध्ये जर लिहायचं झालं तर किती बेटा? 10 लाख मिलीमीटर मिलीमीटर. ओके. हे एक गोष्टी आपल्याला हे माहित पाहिजेत. 1 किलोमीटरचं 1000 मीटर, 1 किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 1 लाख सेंटीमीटर असतात आणि 1 किलोमीटर मध्ये म्हणजे 10 लाख मिलीमीटर असतात. हे थोडं लक्षात आलं पाहिजे आणि याच्यात कन्व्हर्जन आपल्याला करता आलं पाहिजे. तर चला तर मग आपण बघू पहिला प्रश्न काय म्हणते. 4 किलोमीटर 50 मीटर म्हणजे किती मीटर मध्ये करायचे आपल्याला? आता 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर मध्ये आहे दादा. याला मीटर मध्ये करत असताना काय करायचं? याला किलोमीटरचं मीटर मध्ये करत असताना काय करायचं बेटा? आपल्याला 100 आपलं किती 1000 गुणायचं. कितीने बेटा? 1000 आपल्याला गुणायचे. किती आलं? 1000 गुणल्या म्हणजेच किती झालं? 4000. किती झालं? 4000. हे झालं आपलं मीटर मध्ये. काय झालं बेटा? मीटर मध्ये. तुम्हाला मीटर मध्ये करायची. ओके. तर 4000 मीटर झालं. 4 किलोमीटरचं 1000 गुणल्या म्हणजे 4000 मीटर झालं. इथं 50 मीटर आहे. मग याच्यात 50 मीटर काय करायचे बेटा? बेरीज करायची. 0,504 म्हणजे 4050 मीटर तुमचं उत्तर असेल. 4050 मीटर. कळालं? जर किलोमीटरचं मीटर करताना किती 1000 गुणायचं. ओके बेटा, 1000 गुणायचं. 4 किलोमीटरला मीटर करताना 1000 आपण काय केल्या गुणल्या म्हणजे 4000 मीटर झालं. म्हणजे 50 मीटर इथं होतं. 4000 मध्ये 50 मिसळल्या तर 4050 मीटर आपलं हे टोटल त्याचं उत्तर असेल. कळालं? ओके. हे माहित झालं पाहिजे. चला पुढं. आता 26 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता 26 मीटर 26 मीटर आपल्याला करायचे सेंटी. काय करायचे बेटा? सेंटी. आता बघा, मग आपल्याला माहित आहे की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. 100 सेमी. ओके. तर आता ह्या 26 ला कितीने गुणायचं बेटा? 100 गुणायचं म्हणजे 2000 म्हणजे किती होणार? 600 सेमी. किती होणार बेटा? 2600 सेमी. कुठं आन्सर आहे? 2600 सेमी. आपलं पहिला ऑप्शन आहे. इथं हे 2600 सेमी आहे. ओके. प्रिंट मिस्टेक असेल. 2600 सेमी. ओके, कळालं? हे असं मीटरचं सेंटीमीटर करताना अगोदर हे माहित पाहिजे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. म्हणून 100 न मीटरला जर गुणलं तर ते सेंटीमीटर मध्ये येते. ओके. मीटरला सेंटीमीटर मध्ये करताना कितीने गुणावे? 100 गुणावे. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 100 गुणावे आणि सेंटीमीटरचं मीटर करताना 100 भागावे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ओके बेटा. चला पुढं. 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर?
अडीच किलोमीटर. अडीच म्हणजे किती दादा? अडीच म्हणजे 2.5 अडीच किलोमीटर आहे. तर मीटर मध्ये करताना याला कितीने गुणायचं? 1000 गुणायचं. म्हणजे हा पॉइंट कटला म्हणजे किती उरलं दादा? 2500 मीटर. 2500 मीटर होते. म्हणजे तुझं उत्तर असणार आहे 2500 मीटर. ओके. 25 भाऊ बघ इकडे किती झिरो? 1 2 3 झिरो लावून टाक. एक नंतर पॉइंट आहे म्हणून इथं पॉइंट याचं काही काम नाही. म्हणजे 2500 तुझं काय झालं? हे मीटर मध्ये आलं. ओके. समजलं? ह्या प्रकारचं याला असं आपण सॉल्व्ह करायला पाहिजे होतं आणि केलं. चला. किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 1000 गुणावे. किलोमीटरचं मीटर करताना 1000 गुणावे. आणि मीटरचं किलोमीटर मध्ये करताना काय करायचं? किलोमीटरचं मीटर करताना 1000 गुणावे आणि मीटरचं किलोमीटर करताना 1000 भागावे. ओके. हे नियम आपल्याला लक्षात आला पाहिजे. चला आता 2 मीटर आणि 4 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 2 मीटर आहे. हे 2 मीटर. ओके. ह्या 2 मीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचे. तर मला काय करावं लागेल? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 2 सेंटी म्हणजे याला 100 गुणलो. मी किती झालं दादा? 200 मीटर. हे 200 सेमी झालं. मग इथं 4 सेमी आहे. याच्यात 4 सेमी प्लस कर. 402 म्हणजे 200 किती? 4 सेमी. किती बेटा? 204 सेमी. हे त्याचं उत्तर असणार आहे. कुठं आहे बेटा? ऑप्शन नंबर दुसरं. कळालं? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 5.05 किलोमीटर खालीलपैकी कोणत्या पर्यायात चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे? बर. आता ह्या 5.5 ला हे किलोमीटर आहे बेटा. किलोमीटर. ओके. किलोमीटर. तर आता याला मीटर मध्ये करायचे. पहिलं ऑप्शन चेक करू. पहिलं ऑप्शन आहे आपल्याला मीटर मध्ये करायचं. मीटर मध्ये करत असताना याला कितीने गुणायचं? कितीने गुणायचं? कितीने गुणायचं? बोला. 1000 गुणायचं. कितीने बेटा? 1000. किलोचं मीटर मध्ये करताना 1000 गुणून बघा इथं मीटर आहे. 1000 गुणलो 0.530 लावून टाकले. हे किती? 2 नंतर पॉइंट आहे म्हणजे इथं आलं 50 50 50. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. तर इथं सेमी आहे. जर किलोमीटरचं सेमी मध्ये करताना 1,00,000 गुणायचं. ओके. कोणाला बेटा? 505 ला कितीनं? 1,00,000 गुणायचं. जर गुणला तर किती येते बघा. 30 लावून टाका आणि 2 नंतर पॉइंट आहे. 1 2 नंतर पॉइंट द्या. म्हणजे याचं काम इकडेच कटलं. 50 5 म्हणजे हे बरोबर आहे. ओके. हा. डेसी आले. डेसी आले म्हणजे हेच उत्तर आपलं चुकीचं आहे. हेच उत्तर आपलं मिमी म्हणजे 10,00,000 गुणायचं भेटायला. ओके. म्हणजे आपला ऑप्शन नंबर आहे तिसरं. डी सेमी. डे सेमी हे चुकीचं आहे. ओके. कळालं? या पद्धतीनं ऑप्शन थ्रू बी आपल्याला आन्सर त्याचं काढता येते. ऑप्शन मध्ये मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर दिलं होतं. तिघाचं आपल्याला युनिट आपण स्टार्टिंगला सांगितलं की 1 किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 1000 गुणायचं आणि किलोमीटरचं सेंटीमीटर करताना 1,00,000 गुणायचं. आणि तसंच जर आपल्याला मिलीमीटर मध्ये करायचं झालं तर 10 लाख मिलीमीटरनं याला गुणायचं म्हणजे मिलीमीटर मध्ये होते. ओके. कळाला? चला नेक्स्ट क्वेश्चन. आता 7 मीटर 9 सेंटीमीटर याचं किती सेंटीमीटर? आता 3 मीटर मध्ये आहे. 3 मीटर आहे. याला मला सेंटीमीटर मध्ये करायचे. सेंटीमीटर मध्ये करत असताना कितीने गुणायचं? 100 गुणायचं. हे किती झाले? 300. हे 9 सेमी आहे सेंटीमीटर. याच्यात 9 ऍड करा. संपलं. 903 झालं सेमी. झालं सेमी. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. 309 सेमी. ओके. 309 सेमी. कळालं? या पद्धतीनं आपल्याला हे आन्सर आलं. ओके. चला नेक्स्ट. आता 6900 सेंटीमीटर मध्ये आहे. याला मीटर मध्ये करायचे. मी काय म्हणलो? सेंटीमीटरचं मीटर मध्ये करत असताना 1000 काय करायचं बेटा? त्याला भागायचं.
कितीने भागायचं? 1000 भागायचं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये, आता सेंटीमीटरचं मीटर मध्ये करत असताना असं उलट आज आलं तर 1000 भागायचं. झिरो कटला, झिरो कटला, झिरो कटला. इथं आलं 69/10. वरचं आन्सर जशाला तसं लिहायचं, एक नंतर पॉइंट द्यायचा, म्हणजे हे निघालं तुझं मीटर. हे कसं आलं? मीटर. आणि मीटरचं सेंटीमीटर मध्ये करत असताना 100 आणि त्याला काय करता आपण? गुणता. म्हणजे मीटरचं सेंटीमीटर मध्ये करत असताना कितीने? 100 गुणायचं. ओके. हे आहे सेंटीमीटर. मीटर करत असताना 1000 काय केलं आपण? गुणल्या, म्हणजे 6.9 हे आपलं त्याचं उत्तर. ओके. चला, सिंपल. आता हे मीटर मध्ये आहे. 48,000 मीटर आहे. याला किती किलोमीटर? किती किलोमीटर? थांबा, किती किलोमीटर? कितीने याला? 1000 न आपल्याला डिवाइड करायचं. किती किलोमीटर? मीटरचं 1 2 2 2 2 2 गेट 0 0 गेट कॅन्सल. 48 किलोमीटर म्हणजे शेवटचा ऑप्शन, शेवटचा ऑप्शन. आणि 1 मिनिट, हे जे आन्सर आहे ना, हे जे आन्सर आहे ना बाबा, 100 न मल्टिप्लाय करायचं बेटा, याला डिवाइड करायचं. 609 म्हणजे मीटर करायचे ना. मीटरचं सेंटीमीटर करत असताना म्हणजे 1 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेमी. बरोबर ना? 100 सेमी. तर तुम्हाला मीटर मध्ये करायचे, तर ह्या सेंटीमीटरला 100 भागायचे. 100 भागल्या म्हणजे तुमचं उत्तर येईल 69 मीटर. ओके. 100 भागल्यावर हे ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि हेच पुढचंच गणित काय आलं होतं? आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आपल्याला कशात करायचं होतं? मीटरचं किलोमीटर मध्ये, तर 1000 भागल्या म्हणजे 48 किलोमीटर. ओके. ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. समजलं? चला पुढं. आता बघा, 3 मीटर, 3 मीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. आपल्याला मिलीमीटर मध्ये करायचे. मिलीमीटर मध्ये करत असताना 3 मीटर. आता ह्या मीटरला मी सेंटीमीटर मध्ये अगोदर करून घेऊ. आता मीटरला सेंटीमीटर मध्ये करत असताना आपण कितीने गुणता बाबा? सेंटीमीटर. ओके. चला सांगा लवकर. 3 मीटर मला सेंटीमीटर मध्ये करायचे, तर याला आपण गुणता कितीने बेटा? 100 गुणता. कितीने गुणता? 100. म्हणजे हे आलं 300 सेमी झालं. किती झालं? 300 सेमी. तर इथं तुमचं 25 सेंटीमीटर आहे. याच्यात 25 ऍड करा बेटा. सेमी सेमी. हे 5, हे 2, हे 3. म्हणजे इथं किती आलं आता? हे 325 सेमी. या दोघांमध्ये काय झालं? मीटरचं कन्वर्ट झालं सेंटीमीटर मध्ये, आणि हे 325 सेमी आलं. ओके. आता याला मिलीमीटर मध्ये करायचे. मिलीमीटर मध्ये करत असताना तुम्हाला 1 सेमी बरोबर 10 मिली असते. काय असते? 10 मिली. 1 सेमी इक्वल टू 10 मिली. म्हणजे तुम्हाला हे 325 आहे सेमी मध्ये आहे, म्हणजे याला मला 10 जर गुणलो तर 3 2 50, म्हणजे हे आलं आपलं मिली. काय आलं? मिलीमीटर. ओके. मिलीमीटर. 3250 कुठं आहे? 3250, 3250, 3250, म्हणजे हे निघालं आपलं मिलीमीटर. ओके. कळालं? चला, मग आता आपला हा प्रश्न काय सांगते? हे 1 लाख सेंटीमीटरचे किलोमीटर खालीलपैकी कोणते आहे म्हणाले? हे 1 लाख. ओके. आहे सेंटीमीटर. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणलं की 1 किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना 1 लाख सेंटीमीटर असते. मग आता 1 लाख सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये करताना 1 लाखानच भागायचं. म्हणजे ह्या संख्येला जर मी 1 लाखानच जर भागलो, तर हे सगळं कटून इथं फक्त 1 काय येणार आहे? केमी. 1 किलोमीटर म्हणजे तुझा ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके. समजलं बेटा? हे कन्वर्जन आपल्याला आलं पाहिजे. फक्त हे लांबीवरचे गणित होते. जसे आपले राहिले मग वस्तुमान, नाणे ओ नफा, ते
नाणे याच्यावरले गणित आपण इथं घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन बटन दाबल्याशिवाय पुढं जायचं नाही. कारण असे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. ओके बेटा. डन.